मामा म्हणले आता करडू व्हायचं लागले. सगळ्यात पहिल्यांदा मामांचं घरात सहर्ष स्वागत करतो मी. आज ते खेडमधून या ठिकाणी आले तर मामांचे सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले असतील. मला आनंद झाला की जे ते आनंदी राहतात तसंच सगळ्यांनी आनंदी राहा. मामा दोन शब्द बोलतील आणि त्यांची जी स्पेशल शिट्टी विवेस मामाची. मित्रांनो महत्वाचं सांगायचं म्हणजे बघा शून्यातून मी स्वर निर्माण केले. अक्षय भाऊनी केले, मी केले. फक्त अक्षय भाऊनी जे केले हे कुणालाही पटणार नाही मित्रांनो. मी स्वतः डोळ्याने पाहिलंय. ते जे बेघर आहेत म्हणजे ज्यांना कुणी सांभाळत नाही ते इथं अक्षय भाऊ सांभाळतात. आणि मी आहे ना ज्यांना कुणाला आहे ना शुगर बीपी याचा त्रास असेल तर मी 12 फेरी त्याला हसवायचं काम करतो मित्रांनो. बस स्वभावात पहिल्यापासून हॅप्पी. मला कधी टेन्शन हा प्रकार माहीत नाही किंवा मला कधीच कुठलंही ना टेन्शन नाही मित्रांनो. आयुष्यात घेतलंही नाही. वय वर्ष 55 आहे. वजन 121 किलो आहे मित्रांनो. आजही रोज 10-12 किलोमीटर रोज चालायला जातो, फिरायला जातो, व्यायामाला जातो, पोहायला जातो. पण मित्रांनो फक्त आणि फक्त लोकांचं याला प्रेम कमावलं. पैसा जाऊ द्या, पैसा कुणी कमावतं. अक्षय भाऊनी तेच केलं, मी तेच केलं मित्रांनो. आम्हा दोघांना व्हीएस मामा म्हणून माझा इंस्टाला अकाउंट आहे आणि फेसबुकला व्हीएस मामा ॲड फॉलो करा. आणि माझं इंस्टाला अकाउंट आहे मित्रांनो. माझं एकच अकाउंट आहे मित्रांनो. माझी अकाउंट व्हीएस मामा ह्या नावाने लोकांनी 40 उघडले. काय कारण आहे का? ज्याला त्याला ज्याचे त्याचे मोठे व्हा ना. माझ्या नशिबाला तुम्ही मोठे होणार आहे का? काही कारण नाही मित्रांनो. म्हणजे असं हसून रोळून राहतो. मलाही पुढं जाऊ द्या, तुम्ही पुढे या, तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट भरा, तुम्ही तुमच्या पाया उभे राहून तुम्ही मोठे व्हा. तुमचं नशीब तुमच्या बशी मी तुम्हाला सपोर्ट करत जाईल मित्रांनो. असंच मी सुपर सिरियल स्टार व्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव साडवळ मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, साडवळ आणि तिनेवाडी, राजगुरुनगर, खेडपुणे. पाहू शकता मी आलेलो आहे अक्षय भाऊ बोराड्यांना भेटायला. आणि तिथं आल्यानंतर इतका आनंद वाटला मित्रांनो. तुम्ही हा आनंद तुम्हाला जगन्नाथ भावाने एवढा आनंद तुम्ही घ्या मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मी तुम्हाला माझी एक शिट्टी वाजून दाखवतो. ती शिट्टी फेमस आहे मित्रांनो. पाहू शकता करडू उठलेला आहे शिट्टी मारण्यासाठी. करडू धन्यवाद धन्यवाद. जय शिवराय. रुपाली असेल हसून रोड अरे बाई आपली जे गाळाखाली तर मी याला असं टाइमपास मध्ये म्हणलं अरे आपल्याला भेटेल ना तो गाळा. हा म्हणलं भेटेल ना. म्हणलं बोल ना तू त्यांच्याबरोबर. हा म्हणलं बोलतो ते बोराडे बरोबर. हा बोलला म्हणला माझा एक मित्र आहे त्याला तो गाळा लागतो तर त्यांनी तो गाळा ठेवला. हा 4-5 दिवसांनी मला म्हणतो अरे अक्षय तो गाळा ठेवायला सांगितलं. अरे म्हणले मी टाइमपास मध्ये बोललो तुला राव. माझ्याकडे कुठं पैसे आहेत गाळ्याला. म्हणतो अरे कशाला मला तोंडावर पाठवतो असं तसं. म्हणलं काय करावं. म्हणलं मग मी होतो कम्प्युटरच्या दुकानात कामाला. मला काय कामालाच होतं आपलं झाडू मारी एक करते तर. मग म्हणलं चला आपण आता हा मानला मी तोंडावर पडून असं तसं. मग वडिलांना बोललो. वडील म्हणले मी थोडंफार कर्ज काढतो आणि घेतो तुम्ही दुकान टाकतो. 10-12 वर्ष गोष्ट म्हणजे 10-12 वर्ष झाले त्याला. म्हणजे हे काम चालू खूप जुनं आहे. पण ते तिथून सुरुवात झाली माझी. मग करत करत मग त्या माणसाला मी एका 3-4 वर्ष झाले होते. 2.5-3 वर्षाचा देत होता तो व्यक्ती आमच्या दुकानामध्ये घाण करायचा. घाण काय बघ एक दिवस मी धुतलेला आहे याच्या दुकानात येऊन संडास केली. आणि काय झालं आमची अशी बिल्डिंग होती अशी आणि अशी इकडच्या साईडला संडास करायची आमच्या दुकानासमोर. एक दिवस याला म्हणलं जाऊ दे मग मी साफ करतो. बघा अशी बिल्डिंग होती आमची आणि या साईडला माझं दुकान होतं. इकडून टर्न मारून आलं का ह्याचं दुसऱ्या नंबरचं दुकान होतं. तर ते काय आलं ते रोडवरून त्याला कळालं हे खायला देते आम्हाला. तर ते येऊन तिथं बसायचे. बसलं तर एक दिवस त्यांनी बाथरूम केली ते ह्याच्या दुकाना पैसे केले. आम्हाला आरतीने इथं बाथरूम केली. असं त्याला आपण साफ करू. आम्ही साफ केलं बघा. तो खाली कपडे घालत नव्हता. म्हणजे असे दिवस. मग तिथून आमचं काम चालू झालं ना. ज्या पोरामुळे मी जुन्नरमध्ये गेलो ज्या पाहिलेला आधार घेतला ज्या पाहिलेला आधार आम्ही फक्त मला काय म्हणत निमित्त तुम्ही येणार महत्वाचं काय निमित्त नाही हो. त्याच आहे आमचं काय नाही. आता त्यांनी तो छय्यच घेतलाय. मेलो तरी इथं नाही मेलो तरी इथं त्याने आता तो त्याचा छंद म्हणजे तो सोडणारच नाही. तो भले ना दारोदारी लोकांच्या पाया पडत तो ह्या लोकांना तो आयुष्यभर सांभाळतो. त्याचा परिवारच झाला. मी अक्षय भाऊला खरं मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की ना मी असा माणूस मूर्तीला आले पण कीर्ती मान आहे असं म्हणावं. लई लोकांचा पैसा आहे हो. तो एक कामाला तो त्याने तो एमएससीबीत कामाला होता.
पाहिलं. नंतर मग त्यांनी स्वतःचं दुकान चालू केलं. ते काही सगळे नातेवाईकच इथं आहे. ताई पण गावात राहिले. तर हे सगळे म्हणजे त्यांनी मला लय सांभाळून घेतले. म्हणजे बघा चांगल्या कामाला चांगलं म्हणणं हे सगळ्यात मोठं चांगलं काम आहे. आयुष्यात दुसरं चांगलं काम काही नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं हेच सगळ्यात मोठं चांगलं काम आहे. पुण्याचं काम चालतंय. मनापासून सर्वांना धन्यवाद. पाहू शकता मित्रांनो, हा एक परिवार आहे. अक्षय भाऊ बोराड्यांचा परिवार नसून हा सर्वांचा परिवार. मित्रांनो, तुम्ही ह्या परिवारामध्ये सामील होऊन आपला एक आनंद साजरा करा. मित्रांनो, हा एक संतोष भाऊ डुकरे यांना मनापासून हा परिवाराचा तुम्हाला संतोष भाऊ तुम्ही जरी वर गेले असेल तर संतोष भाऊच्या रूपाने हे आणि त्यांचे थोरले चिरंजीव आहेत. संतोष शेठच्या रूपाने त्यांना एक लेकरू दिलेलं आहे. ते लेकरू सुद्धा संतोष भाऊंच आहे. मित्रांनो, पाहू शकता. आर्यन गाव आहे ना, आर्यन पाहू शकता मित्रांनो. असा हा डुकरे परिवार आमच्या राजगुरुनगर शहरात शून्यातून विश्व निर्माण करून कष्टाने सगळं उभं करून त्यांनी एक उपक्रमाने हे दरवर्षीप्रमाणे संतोष भाऊसाठी आपल्या वडिलांसाठी हे अक्षय भाऊ बोराड्यांच्या इथे अन्नदान करायचा एक संकल्प धरलेला आहे. त्यांनी असाच संकल्प त्यांचं आयुष्यभर त्यांच्या मनात राहू आणि असंच लोकांची अन्नदानाच्या सेवा व्हीएस मामा सुप्रसिद्ध स्टार व्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव साडगोळ मामा राजगुरुनगर खेड पुणे. पाहू शकता मित्रांनो, मी आलेलो आहे. तुम्ही या. अक्षय भाऊ बोराडे आपले जीवाचे आहे. आपले अक्षय भाऊ बोराडे. तर परत एकदा कैलासवासी संतोष दादा यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. हे परिवार असंच आपल्या टेकून राहून पुढचंही त्यांचं वर्चस्व असं असंच आपल्या बेघर बांधवांसोबत साजरं होतं. हेच त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलांना एक विनंती करतो. कारण का त्यांचं नाव टिकून ठेवलं आज आता मुलांच्या हातात आहे. कारण का त्यांनी आयुष्यभर आपल्याला सांभाळले आणि आज मुलं चांगल्या कामाला लागली आणि आज त्यांनी पहिल्याच वर्षी आज त्यांचं नाव चिरंतन ठेवण्याचं काम केलेलं आहे. तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभत तुम्ही कैलासवासी संतोष दादा यांना सगळ्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करा. आणि हे परिवार म्हणजे हे खेडमधून आज या ठिकाणी आले असंच एकत्र राहावा. कारण का हाच त्यांच्यासाठी ही श्रद्धांजली असेल किंवा त्यांच्या आत्म्यासाठी आपण जी काय प्रार्थना करतो ती असेल. कारण का ते वरतूनही पाहत असतील का आपलं कुटुंब एकत्र आहे का नाही. आणि आज त्यांच्यासाठी एवढे जण सगळेजण एकत्र आले ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी. जय शिवराय, जय संभाजी. अक्षय भाऊ हे किती वर्षापासून चालू आहे? आता आपलं 9 वर्ष चालू आहे. 9 वर्ष. 9 वर्षापासून आपण या बेघर बांधवांसाठी काम करतो. आपलं आयुष्य तुम्ही पाहता येतं तुम्ही जेवण वाढले. तर ज्यावेळेस हे रोडवर राहत असतात आणि आपल्याकडे लोक कोणती का जी अन्न तुम्ही कचऱ्यात टाकता. बघा तुम्ही रोडवर आता तुम्ही चाकण चौकात भरपूर लोक तुम्हाला भेटतील कसे म्हणजे आपण त्यांना भिकारी म्हणतो. बघा त्यांच्याकडे भीक मागणे ही एक कला आहे. बरोबर. कुणी आपण कसं कोणाकडे मागावं ही मोठी कला आहे बरं का. आपल्यासारख्या जावं कोण देत आहे आपल्याला. पण ही मनोरोग नाही. भिकारी आणि मनोरोगणामध्ये जमीन असणार. तुम्ही यांना उद्या 10,000 रुपये जरी मदत म्हणून दिले ना तर ह्यांना कळणार नाही आपण ते खर्च कुठं करायचे आणि कोणाकडे आपण कायला जायचं. आणि बरं हे अशा अवतारात गेले एखाद्या हॉटेलला जेवायला कोण देईन का वडापाव. पाण्याची बाटली देत नाही तर पैशाच आहे बघा. मग त्याच्यामुळं आपण ह्या लोकांसाठी काम करतो ज्यांना आपलं म्हणणारं करून नाही. ज्यांना खरंच कचऱ्यात फेकलेलं जे आणणार आणि सगळे कचऱ्यातूनच आणले पण लाड आहे पाडले आणि आज तुम्ही पाहताय का सगळेजण आनंदात जेवढ्या बघा. नुसतंच आश्रम कशाला म्हणतात तर ज्याला आश्रय नाही त्याला आश्रय द्यायला त्याला आश्रम म्हणतात. आणि आज अशा ठिकाणी भरपूर झालेले का आपल्या आईबापाला आपण सांभाळायचं नाही. एखाद्या आश्रमात नेऊन ठेवायचं 5-10 रुपये ते महिन्यात द्यायचे त्याला म्हणतात आश्रम. आश्रमाची पार त्यांनी बाजार उठून टाकले. आपल्या इथं घरगुती वगैरे कोण नाही कोण सगळे हा ज्याला गरज आहे या तुम्ही प्रत्येक जणाबरोबर बोलून माहिती सांगते का नाव सांगते नाही का. अशा लोकांना मला एक जण म्हणला की मामा इथं समजा आम्हाला पुढंच काही नाही मिळत पण इथं आहे ना आम्हाला 2 टायमाचं जेवण मिळतं आणि ते बी आहे ना सुंदर असं जेवण मिळतं. पुरणपोळ्या असू नसू सुंदर. मला जेवण एकदम सुंदर असं. भीमाशंकरचा माणूस होता तो म्हणला मामा आम्हाला रोज आंबरस असू कुठले रोज गोड पदार्थ गुलाबजाम असू एक दिवस म्हणले साधं काहीतरी खायला द्या काय रोज खाऊन वाईट. आणि हे बघा हा रोज का भेटतो आपण दिवे बसवतो
देवी असतो गणपती असतो इथं महादेवांचा आता 10 वाजून 18 मिनिटं झाली लाईव्ह दर्शन चालू आहे ते लाईव्ह बरं का उज्जैनचं 10 वाजून 18 मिनिटं झाले कितीच गाड्या तुमच्या मोबाईलला चेक करा किती 10 वाजून 18 मिनिटं उज्जैनचं लाईव्ह चालू आहे म्हणजे मी त्या देवाला मानतो जास्त आणि मला वाटतं का मी त्या देवासाठी काय करतोय तर एक छोटीशी ही सेवा फक्त आणि फक्त आज असं पाहिलंय की यांना आज आमचे मित्र संतोष भाऊ 1 वर्ष झाले जाऊन त्यांना त्यांचे मुलं अनिल शेठ असतील विशाल भाऊ असतील त्यांचा अखंड परिवार ते स्वतः इथं म्हणजे अक्षय भाऊ बोराडे यांना त्यांनी मदतीचा हात केला की बाबा आमच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण आहे की आम्ही कुठंतरी लोकांच्या भावनेला स्मरून त्यांनी इथं अन्नदानाचं एक योगदान तिथं हे केलेलं आहे पाहू शकता मित्रांनो आज 18/4/2025 तारीख आहे त्यांच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण आहे माझ्या डोळ्यात अक्षरशः म्हणजे अश्रू अलवड झाले मला की का झाले तर ह्या अनाथांना कुणीच समजू शकत नाही असे हे बाबा पाहू शकता यांना 99.9% हे अनाथ आश्रमवाले यांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात पण ते नाही ऐकत कोणाचं ते आहे या पोझिशनमध्ये बाबा हे काय घातले तुम्ही ते म्हणजे त्यांना काहीच आठवत नाही की आपण काय करतो किंवा काय नाही असं या लोकांना अन्नदान आज अनिल भाऊ असेल विशाल भाऊ असेल त्यांची बहीण असेल त्यांचा अख्खा परिवार असेल मित्रमंडळी असेल तो आमचे मी स्वतः सुपर रिस्टार व्हिडिओस मामा असेल मला इथे घेऊन आले विशाल भाऊ इथं विशाल भाऊ असं बरेच वेळा इथं अन्नदान करतात त्यांना आवड आहे त्यांच्याकडे पैसे नसते मित्रांनो जीवनामध्ये एक लक्षात ठेवा पैसे नसू द्या पण तुम्हाला सांगतो अन्नदान केल्याने आपलं 100% पुण्य हे आपल्या वाट्याला थोडं तरी येतं मित्रांनो असं अक्षय भाऊनी 99.9% असं लोकांना बेघर लोकांना सांभाळायचं काम केलं आहे आणि तुम्ही आवर्जून मित्रांनो कधी तुमचा वाढदिवस असू तुमचं कुठलं समजा असं पुण्यस्मरण असू तुम्ही आवर्जून इथं शिरवली इथे अक्षय भाऊ बोराडे यांना भेट द्या आणि तुम्ही असं अन्नदान ह्या गरजू लोकांना तुम्ही आवर्जून हे अन्नदान करत जा मी पाहू शकता ही मित्रमंडळी सर्वजण हे अन्न वाढायचे काम करतात यांनी अन्नदान दिलेले आज 18 तारीख आहे 18/4/2025 मी सुपरसिद्ध स्टार व्हीएस मामा मी बी शून्यातून विश्व निर्माण करून आता ह्या पदावर आगमन झालेलो आहे मला हे माझ्या डोळ्यात आता अश्रू येतात काय येतात की अक्षय भाऊंनी त्यांच्या बायकोनी रुपालीनी हा पुढाकार घेऊन जे कार्य केलेलं आहे चालू शिरवलीमध्ये हे फार मित्रांनो तुम्हाला हे पाहिल्यानंतर तुम्हाला अक्षरशः तुम्हाला डोळ्यात अश्रू अनावर होतील इतकं कार्य त्यांनी हे केलेलं आहे पाहू शकता प्रत्येकाच्या तोंडावर हे अन्नदान म्हणजेच आंबरसाचा सीझन चालू आहे सध्या हे विशाल भाऊ डुकरे विशाल भाऊ संतोष डुकरे आणि अनिल संतोष डुकरे यांची बहीण असू त्यांच्या घरातला संपूर्ण परिवार असू किंवा आमचे जावाई विलास शेठ केदारी असू त्यांनी सर्वांनी इथं पुढाकार घेऊन त्यांना अन्नदानाचा व्यवस्था केली आहे मित्रांनो तुम्ही आवर्जून या मी येत असतो मी सुपरसिद्ध स्टार व्हीएस मामा तुम्हाला अक्षय भाऊंचा नंबर तुम्हाला सेंड करतो आणि तुम्ही आवर्जून ह्या अन्नदानामध्ये सामील व्हा असं अन्नदान केल्यामुळं आपल्याला जे पुण्य मिळतं हे गगनात मावत नाही असं पुण्य हे विशाल भाऊचे वडील जरी स्वर्गात गेले असतील त्यांना इतका आनंद होत असेल प्रमाणाच्या बाहेर की अक्षय भाऊ बोराडे अक्षय भाऊ यावं इकडं 2 मिनिटं पाहू शकता मित्रांनो हेच ते अक्षय भाऊ बोराडे आहेत आणि त्यांची मिसेस रुपाली बोराडे यांनी मनापासून लोकांची सेवा करण्याचं काम करतात हे कार्य मला बघून इतका फार आनंद झालेला आहे की अक्षय भाऊ तुमच्यासारखे हजारो अक्षय जरी तयार झाले तर तुमच्यासारखं कार्य कुणीच करू शकणार नाही तुम्ही हे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे मी एवढंच सांगतो की अक्षय भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लागो ह्या लोकांचं मी अक्षरशः माझ्या डोळ्यात जावाई आमची जावाई हे विलास शेठ केदारी अक्षरशः तुम्हाला सांगतो की मला हे पाहिल्यानंतर मी पहिल्यांदाच आलोय अक्षय भाऊंच्या इथं पहिल्यांदाच आलोय
मला इतका आनंद झाला. मी म्हणतो मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे मित्रांनो. इतकं योगदान कुणाच्याही वाट्याला, सगळ्यांच्या वाट्याला यावं आणि सगळ्यांनी असंच हसत खेळत राहावं किंवा असंच अन्नदान करावं. पाहू शकता आजच त्यांनी एक पेशंट, थोडक्यात सांगायचं म्हणजे एक लहान मुलं होतं, त्याला त्याचे डोळे सुद्धा उघडले नव्हते. त्या मुलाला हे रस्त्याने म्हणजे थोडक्यात आपली कुत्री असू किंवा मेंढरा असू हे पायजडी तुडवत होते. त्यावेळी अक्षय भाऊंच्या ते निदर्शनं आले किंवा कुणीतरी त्यांना फोन केला. त्यांनी तिथं जाऊन तात्काळ लगेच मदतीचा हात दिला. मित्रांनो त्याबद्दल त्यांचं मनापासून तुमचा टाळ्या वाजवा, त्यांचं स्वागत करावे. आपण असं काम मित्रांनो त्यांनी केलंय की एका नवजात बाळाला त्यांना थोडक्यात हे जन्म दिलाय, पुनर्जन्म. हा जन्म मी म्हणतो विशाल भाऊ संतोष डुकरे यांच्या रूपाने म्हणजे संतोष भाऊच्या रूपाने आज मी म्हणतो आज एक संतोष भाऊ जरी वर गेले असेल तर त्यांच्या रूपाने त्यांना एक आज बाळ मिळालं. मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून अक्षय भाऊला मदतीचा हात करा. त्यांचा मोबाईल नंबर आहे, अक्षय भाऊ नंबर 7709092527. पाहू शकता मित्रांनो. आणि गाव सांगायचं शिरोली बुद्रुक, जिथं आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. तर आता मी 2 शब्द मामांबद्दल बोलतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कैलासवासी संतोष दादा यांना भावपूर्ण आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने, योगेश दादा माकन मित्र परिवार यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आज जे काही त्यांनी त्यांच्या परिवाराने त्यांच्या मुलांनी या बेघर बांधवांसाठी जे अन्नदान केले त्यांच्या आत्म्याला 100% शांती लाभेल आणि असंच कार्य त्यांच्या परिवाराच्या वतीने घडत राहावं. शेवटी जन्म आहे, जन्म येण्यासाठी असतो, जाण्यासाठी असतो. पण त्याचबरोबर आज आपल्या वडिलांचं नाव चिरंतर ठेवण्यासाठी किंवा स्मरणात ठेवण्यासाठी आज त्यांची मुलं काम करतात. आणि काम करत असताना आज ते म्हणजे त्यांची पहिली पंगत आपल्या या आश्रमात होती, ही दुसरी पंगत आहे त्यांची. तर आपलं म्हणजे बघा आम्ही सांगायला म्हणजे रील स्टार किंवा मी तर बघा हे मामा आलेत आज. तर रील स्टार काय असतात का जे समाजाला चांगला मेसेज देत असतात, फक्त नाचणं गाणं नाही. तर मामांनी काय समाजाला मेसेज दिला, तुम्हाला किती अडचणी असू द्या, तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख असू द्या, तुम्ही त्याच्यातून बाहेर कसं पडताय, तुम्ही टेन्शनमध्ये जाऊ नका. हसत खेळत असतात, डोंगरात जातात, नाचतात, व्यायाम करतात. तो व्यायाम केल्यावर तुम्हाला हसायला येत असेल किंवा तुम्हाला एक मजा वाटत असेल, पण त्यांच्या शरीराला आराम पडतो. आणि तेच पाहून काही लोक म्हणतात अरे मामा एवढं हसतायत खेळतायत, मग आपल्याला काय झालं. तर त्याच्यामध्ये आपण काय त्या व्हिडिओमधून घेतो हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे. तर मामाही आज आपल्या ह्या आश्रमात आले, माझं भाग्य आहे. कारण का त्यांनी आज एक छोटंसं आपलं जो खेडचा घाट चालू होता त्या टायमाला त्यांनी ते व्हिडिओ बनवायला चालू केले. व्हिडिओ बनवायचं त्यांना का नाही, त्यांच्याकडे भरपूर काही मला त्यांचं सगळं माहिती आहे, ते खेडमध्ये राहिलं आहे. व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे का आपण आपल्या दुःखातून कसं बाहेर येऊ शकतो. तर हे शिकायचं असेल तर मामांची व्हिडिओ पाहायचा. आपल्याला टेन्शन प्रत्येक माणसाला आहे, अंबानी असेल किंवा कुणी असू द्या, जगातला मोठा बिझनेसमॅन असू द्या, त्याला पैसे कसे वाचवायचे किंवा आपली कंपनी कशी चालली पाहिजे ह्याचं टेन्शन असतं. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये टेन्शन आहे, पण टेन्शनमधून जर बाहेर निघायचं असेल तर डोंगराला जा, नाचा, मामांसारखा आनंद घ्या. आयुष्य एकदाच परत येणार नाही. त्याच्याबरोबर मामांचं सगळं कुटुंब त्यांच्याबरोबर असतं. तर व्हिडिओ सांगायचं एवढंच कारण आहे का तुम्ही आज इथं जेवताना लोक पाहिजे, इथं काही लोक टाइमपास चालू नाही का, आपला वेळ देऊन आज हे सगळेजण या ठिकाणी आले आणि 2 घास त्यांनी आपल्या हाताने यांना दिले. मामांनी पाणी आलं का आलं, कारण का ते शून्यातून वर आलेले आणि शून्यातून जी माणसं वर येतात ना ती कायमच चांगल्या माणसांच्या पाठीशी उभी असतात. आज तुम्ही भरपूर रील स्टार पाहिले असतात, 5 स्टार हॉटेलला जातात, आपलं आयुष्य जगत असतात, तिथं मोठमोठे चांगली बूट चपला घालून व्हिडिओ काढत असतात. पण मामा पहिल्यापासून जी टोपी अंगावर आहे, जे कपडे अंगावर आहे, तुम्ही फेमसही झाले भरपूर आज महाराष्ट्रामध्ये, तरी तुम्ही आज असेच आहेत. तर असेच राहावा हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे. अजून तुम्हाला चांगलं याच्यामध्ये भरभराट भेटो आणि असंच ह्या परिवाराच्या पाठीशी तुम्ही एक मामा म्हणून, मामा म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती का ना मला माहित नाही. मामा म्हणजे तुम्ही फक्त बाहुबली पाहिला असेल, बाहुबलीमध्ये तुम्ही मामाचा अर्थ घेतला असेल, पण मामा म्हणजे हा शब्द लय मोठा आहे. कारण का आपल्या सुखदुःखात उभा राहणारा मामा असतो आणि त्यालाच आज म्हणजे कुठलेही पैसे खर्च न करता आज मामांना मामा नाव भेटले, VS मामा. तर ही मोठी गोष्ट आहे आज आपल्यासाठी. तर दादा माझं कार्य मी काय म्हणत नाही, मी काय लय मोठा आहे
किंवा मी कोणता स्टार आहे किंवा काय नाही, बघा जेवढं माझ्याकडून होते तुमच्या पुढेच मी आता हॉस्पिटलमधून आलो, सगळं माझं वैयक्तिक आयुष्य मी माझं जगण्याचं काम करतोय, ह्याही लोकांना आयुष्य देण्याचं काम करतोय. बघा सगळेजण जेवतायत, आपलं आयुष्य जगतायत, 2 घास तरी कचऱ्यातल्यापेक्षा चांगलं ते अन्न खातात, चुलीवरचं खातात, म्हणजे गटारातलं पाणी पिण्यापेक्षा विहिरीचं पाणी पितात, कचऱ्यातलं खाण्यापेक्षा चुलीवरचं जेवण खातात. तर असंच परत एकदा या परिवाराचं मनापासून धन्यवाद. मामा तुमचंही. मी वय वर्ष 55, लहानपणापासून हसत खेळत जीवन जगणारा व्यक्तिमत्व म्हणजे विलास विठ्ठल साडगाव. पारमाळा, साडगाववाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे पाहू शकता तुम्ही. आज इथे येण्याचं कारण म्हणजे आमचे अनिल भाऊ संतोष डुकरे आणि विशाल भाऊ संतोष डुकरे यांच्या परिवारामुळे आणि आमचे जावई विलास शेटकेदारी यांनी सांगितलं, मामा तुम्ही आले पाहिजे, आम्ही ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर इतके आनंदी व्हाल की तुम्ही जो डोंगरावर तुमचा आनंद साजरा करता किंवा तुम्ही व्यायाम करता. मित्रांनो, ह्या शून्यातून विश्व निर्माण केले. तुम्ही मला म्हणजे मी माझ्या स्वकष्टाने किंवा माझ्या कलेने मी माझ्या पायावर उभा राहिलेलो आहे. मित्रांनो, मला हे आमचे सुहास अण्णा यांनी गाड्याला दिले, हे चैन आमचे माऊली शेठ वापगावकर आहे, त्यांनी मला त्यांची रील बनवायची म्हणून त्यांनी मला ही चैन 11 तोळ्याची दिली आहे. त्यांची दुकानाची फक्त रील बनवायची म्हणून त्यांनी मला. कुणी मित्रांनो आज 10 रुपये सुद्धा कुणी कोणाला उचलते देत नाही किंवा कुणी कोणाला देत नाही. मित्रांनो, आता स्वतः पाहिले की आपल्यालाच आपलं करायचं आहे. मित्रांनो पाहू शकता, मला ही माऊली शेठ वापगावकर सोनारांनी 11 तोळ्याची चैन गिफ्ट म्हणून दिली आहे. फक्त आणि फक्त त्यांना महिन्याला मला यांना 50 रुपये द्यायचे. मित्रांनो, आज कुणी कोणाला देत नाही, लक्षात राहा. नाव हा शर्ट टाकलाय, माझा शर्ट आहे बघा. VVS मामानी माझा ब्रँड तयार केलाय लोकांनी की मामा तुम्ही, तुमचं वय 55 आहे, मी माझ्या 7-7 वाढदिवसाला आज सांगतो, माझा 7-7ला वाढदिवस सांगतो. मी अक्षय भाऊच्या इथे येणार आणि ह्या लोकांना प्रत्येकाला कपडे दान करणार. दान हा शब्द बरोबर वाटत नाही, मी माझ्या भावंडांना इथं कपडे हे करणार, अन्नदान करणार. मित्रांनो, माझाही वाढदिवस 7-7ला आहे, मी पहिल्यांदा आलोय. मित्रांनो, याला लई खर्च येत नाही, आपल्या परीने आपल्याला द्यायचं. मित्रांनो लक्षात राहू द्या. तुम्हाला वाटत असं हे केक कापणं, हे धिंगाड करणं, वाढदिवस साजरे करणं किंवा आपल्या आईवडिलांचं पुण्यस्मरण साजरे करणं, कीर्तनकार आणणं, वाजवणं, याला 1-2 लाख रुपये खर्च होतात. मित्रांनो, इथं काय एवढा खर्च येत नाही. तुमच्या स्व खर्चानुसार, स्व इच्छेनुसार तेलाचा डबा द्या, तांदळाचा कट्टा द्या, गव्हाचा द्या, ज्वारीचा द्या, बाजरीचा द्या. मित्रांनो, एवढंच नसून कपडे द्या आपल्या घरातली, तरी अक्षय भाऊ घ्यायला तयार आहे. मित्रांनो, तुम्हाला तो सोन्याचा घास मागत नाही, तुम्ही सोन्याचा घास द्यायची गरज नाही. तुमच्या खुशीनुसार ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षय भाऊला बघायचा, एवढंच तुम्ही मित्रांनो त्यांना मदत करा. मी सुपरस्टार रील स्टार VVS मामा स्वतः मदत करणार आहे. तुम्ही करा, मी करत असतोय, तुम्ही करा. मित्रांनो धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या भूमीत जन्मलेला छावा, त्याचं नाव आहे VVS मामा. धन्यवाद.